Hello students, rotational dynamics चालू आहे आपला. Okay, we studied concepts of linear displacement, linear velocity, linear acceleration. Okay, then we studied concept of angular displacement, angular velocity, angular acceleration in last lecture, along with the right hand thumb rule. Okay, so we'll revise a little. Pay attention. So if your particle is moving in a circle, okay, आता मी सर्कल काढले हॉरिझॉन्टल in an anti-clockwise sense. Okay, then angular displacement, angular velocity and angular acceleration are directed like this. Okay, therefore they are also called as axial. Okay, म्हणजे जर का तुमचं पार्टिकल असा फिरत असेल बघा इकडे असं फिरते पार्टिकल. Okay, then curled fingers denote direction of motion, then thumb points the direction of angular displacement, angular velocity and angular acceleration. ओके, म्हणून त्यांना ऍक्सियल पण म्हणतात. ओके, हे आपण बघितलेले. सो वी स्टडीड देअर मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. ओके, टुडे विल स्टडी अ फर्स्ट कॉन्सेप्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, मी तुम्हाला सांगितलं आपल्या चॅप्टरचं नाव जरी रोटेशनल असलं तरी आपल्याला अर्धा पार्ट सर्क्युलरचं शिकायचं आहे. ओके, सो नाव विल स्टडी व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, नाव फॉरगेट द वर्ड युनिफॉर्म. व्हॉट इज सर्क्युलर मोशन? द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, ओके, इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. So motion of any object along the circumference of circle is called circular motion. Now what is uniform circular motion? Okay, the motion of object along the circumference of circle with constant speed, okay, is called uniform. Speed constant असेल तर uniform. Okay, पण आता ही खूपच जनरल आणि सोपी डेफिनेशन झाली. ओके, थोडं विचार करा. ओके, मी 4 शब्द लिहितो इथे. पहिला शब्द काय लिहिला? लिनियर स्पीड. दुसरा शब्द काय लिहिला? लिनियर वेलॉसिटी. फरक आहे बरं का, इथे फक्त मॅग्निट्यूड आहे, इथे मॅग्निट्यूड बरोबर डायरेक्शन पण आहे. तिसरा शब्द लिहिला अँग्युलर स्पीड. चौथा शब्द लिहिला अँग्युलर वेलॉसिटी. ओके, ठीक आहे. सो आय रोट 4 लेटर्स और 4 वर्ड्स. ओके, 4 वर्ड्स लिहिलेत मी. Linear speed, linear velocity, angular speed and angular velocity. Okay, and I want to define UCM. UCM म्हणजे uniform circular motion. Okay, so काय होती definition? Motion of object along the circumference of circle with constant speed. पण ह्या चौघांपैकी कुठले कुठले शब्द मी वापरू शकतो? ओके, डेफिनेशन मध्ये. ठीक आहे. नाव कॉन्सन्ट्रेट ऑन दिस वर्ड, लिनियर स्पीड. ओके, स्पीड म्हटल्यावर डायरेक्शन आहे का? नाही. आणि स्पीड कॉन्स्टंट असतो म्हणजे हा शब्द मी वापरू शकतो. ओके, दुसरा शब्द काय आहे? लिनियर वेलॉसिटी. सी, ही लिनियर वेलॉसिटी आहे. लिनियरला आणखीन एक नाव आहे टँजेन्शियल, कारण तिची डायरेक्शन टँजंट सारखी असते ना. मग जर का वेलॉसिटी आहे तर वेलॉसिटी शब्दाला म्हणजे मॅग्निट्यूड पण आणि डायरेक्शन पण आहे. समजा पार्टिकल इथे असेल तर व्हॉट इज द डायरेक्शन? दिस. पार्टिकल इथे गेला, पार्टिकल इथे गेला म्हणजे लिनियर वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काय सगळीकडे सेम, पण डायरेक्शन सेम आहे का? नाहीये. मग तुम्ही म्हणू शकता का कॉन्स्टंट लिनियर वेलॉसिटी? वेन यू यूज द वर्ड कॉन्स्टंट, वेन बोथ आर सेम, मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन, याचं आणि याचं मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन सेम नाहीये. सो आय कॅनॉट यूज दिस वर्ड. सो यू कॅनॉट यूज द वर्ड लिनियर वेलॉसिटी इन द डेफिनेशन ऑफ UCM. Okay, so motion of object along the circumference of circle with constant linear speed is called UCM. You cannot use this word. Okay, पुढचा शब्द आहे अँग्युलर स्पीड. आता हे बघ, ही झाली कुठली स्पीड रे? लिनियर. हे कुठले? अँग्युलर, म्हणजे हा V आहे आणि हा ओमेगा आहे. म्हणजे जी डेफिनेशन तुम्ही V मध्ये दिली ती आता कशात लिहायची आहे? ओमेगा. सो मोशन ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल with constant angular speed is called uniform circular motion. हा शब्द वापरू शकतो. ओके, मॅग्निट्यूडला त्रासच नसतो. नाउ थिंक अबाउट अँग्युलर वेलॉसिटी.
आता कशाचा विचार करा, अँग्युलर वेलॉसिटीचा. ठीक आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल दिस इज द प्लेन. हा बोर्ड म्हणजे प्लेन आहे आपलं सर्कलचं. सो सर्कल इज मुव्हिंग लाईक दिस, पार्टिकल इज मुव्हिंग इन द सर्कल. ओके. आय वॉन्ट टू, आता इथे शब्द काय आहे, अँग्युलर वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे याला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. सो थिंक अबाउट डिरेक्शन नाव. ओके. सो असा फिरतोय ना तो, कर्ल्ड फिंगर्स. तर थंब कुठे येते, आउटवर्ड ना. सो दिस इज द डायरेक्शन. ओके. हा, पण तुमचा पार्टिकल विचार करा, आता तुमचा पार्टिकल इथे आहे, इथे आहे. ही कुणाची डायरेक्शन आहे, लिनियर वेलॉसिटी ओमेगा इकडेच येतोय. इथे गेला, ही कुणाची डायरेक्शन आहे, लिनियर वेलॉसिटी ओमेगा सेम. इथे गेला, ही कुणाची डायरेक्शन आहे, लिनियर वेलॉसिटी ओमेगा सेम. लिनियर वेलॉसिटीची डायरेक्शन बदलते, ओमेगाची बदलते का, नाही. म्हणजे इथे डायरेक्शन कॉन्स्टंट आहे. ओके. सो नाउ इफ आय आस्क यू डिफाइन UCM, then you will say motion of object along the circumference of circle with constant linear speed or angular speed or angular velocity. हा शब्द मात्र तुम्ही वापरू शकत नाही. अँग्युलर वेलॉसिटी का वापरू शकता, कारण डायरेक्शन बदलली नाही. लिनियर वेलॉसिटी का वापरू शकत नाही, कारण डायरेक्शन बदलते. ओके. ठीक आहे. सो दिस इज द अप्रोच विच यू हॅव टू डेव्हलप नाव. ओके. हा अप्रोच तुम्हाला डेव्हलप करायचा आहे. आता सोप्पा काय शब्द लिहिला रे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म, युनिफॉर्म झालं, आता नॉन युनिफॉर्म. नॉन युनिफॉर्म मध्ये काय होतं, मॅग्निट्यूडच बदलतं. ओके. म्हणजे इथलं मॅग्निट्यूड V1 असेल तर इथलं V2, इथलं V3. डायरेक्शन तर बदलतेच, नो डाऊट, बट ऍज वेल ऍज देर इज चेंज इन मॅग्निट्यूड. सो वेन देर इज चेंज इन मॅग्निट्यूड or direction or both, it is called non-uniform circular motion. Okay. So याचा अर्थ सर्क्युलर मोशनचे दोन प्रकार आहेत, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म. ठीक आहे. आता म्हणजे सी बघा, वेन वी आर गोइंग फ्रॉम लिनियर मोशन टू सर्क्युलर मोशन, विचार करा, जेव्हा तुम्ही लिनियर मधून सर्क्युलर मध्ये जाताय तेव्हा काही चेंजेस होत आहेत. ओके. मी फर्स्ट लेक्चरलाच तुम्हाला शिकवलंय, ऑल सर्क्युलर मोशन्स आर ऍक्सिलरेटेड मोशन्स. आय टॉट यू दिस. ऑल सर्क्युलर मोशन्स आर ऍक्सिलरेटेड मोशन. वाय दे आर ऍक्सिलरेटेड, बिकॉज देर इज चेंज इन डिरेक्शन. ओके. त्याच्यामुळे सर्क्युलर मोशन मध्ये एक नवीन ऍक्सिलरेशन तयार होतं, त्याला म्हणतात सेंट्रीपेटल और रेडियल ऍक्सिलरेशन, आणि ज्याचं डेरिव्हेशन आपल्या 11th मध्ये झालंय. ओके. आज आपण ते रिवाइज करू फक्त. ठीक आहे. पण रिवाइज तसं नाही करणार, मी तुम्हाला एक टेबल लिहून देतो. ओके. ज्याने दोन फायदे होते. ओके. तो टेबल तुम्हाला यूज करता येईल ऍज अ फॉर्म्युला. ओके. फॉर डिफरंट सॉल्विंग डिफरंट न्यूमेरिकल्स, आणि तुम्हाला कन्सेप्ट पण क्लिअर होईल. आणि आपण दोन्ही मोशन बद्दल बोलू, लिनियर आणि सर्क्युलर. ओके. सो फर्स्ट here I'll write down linear motion. ठीक आहे. काय शब्द लिहिला रे, लिनियर मोशन. बघा आता त्याच्यामध्ये दोन केसेस आहेत. फर्स्ट युनिफॉर्म अँड सेकंड नॉन युनिफॉर्म. First is uniform and second is non-uniform. Now what it means, आता हे नावच लिनियर म्हटलं, ऑब्जेक्ट सरळच गेला पाहिजे. बघा इकडे एक ऑब्जेक्ट आहे, तो याच डिरेक्शनला चाललाय कंटिन्युअस. बट आता मला सांगा, त्याची डायरेक्शन बदलते का रे, नाही, कारण तो सरळच चाललाय. पण त्याची व्हॅल्यू पण बदलत नाही, म्हणजे त्याची मॅग्निट्यूड पण बदलत नाही. म्हणजे कार आहे तुमच्याकडे, कार तुम्ही सरळ रस्त्यावर चाललाय 20च्या स्पीडनी, तर तुमची डायरेक्शन पण बदलत नाहीये आणि मॅग्निट्यूड पण बदलत नाही. मीन्स यू आर डुईंग विच मोशन, युनिफॉर्म. ओके. इकडे बघा, कार सरळ चालली, कारची डिरेक्शन चेंज होत नाहीये, बट मॅग्निट्यूड चेंज होते. 20चा स्पीड 30 झाला, 35 झाला, ब्रेक मारला 0 झाला. सो फरक कळला दोघांमधला. इन बोथ द केसेस देर इज नो चेंज इन डायरेक्शन, नो चेंज इन डायरेक्शन,
but in both the cases the magnitude is different. Here magnitude is constant, here magnitude is not constant. Okay, आता क्लिअर कट शब्द आहे. कुठलं मोशन आहे रे? युनिफॉर्म ना, हे नॉन युनिफॉर्म. आता मी इथे दोन शब्द लिहिणार आहे. ओके, लिनियर ऍक्सलरेशन. पहिला शब्द काय लिहिला? लिनियर ऍक्सलरेशन. लिनियर म्हटल्यावर सिम्बॉल ए. ओके, आता त्याच्यात दोन प्रकार आहेत. फर्स्ट टेंजेन्शियल अँड सेकंड रेडियल. याला दुसरं नाव आहे सेंट्रीपेटल. ओके, हे दोन्ही कुणाचे प्रकार आहेत? हे दोन्ही लिनियर ऍक्सलरेशनचे प्रकार आहेत. ठीक आहे, आता टेंजेन्शियलला सिम्बॉल वापरू आपण ए टी, स्मॉल टी, आणि रेडियलला वापरू आपण ए आर. चालेल? ओके, आता हे कुठलं मोशन आहे रे? लिनियर. ह्याचं नाव काय रे? सेंट्रीपिटल. म्हणजे याचा अर्थ ए आर नॉट ऍप्लिकेबल. ए आर नॉट ऍप्लिकेबल म्हणजे काय रे? अरे कॉमन सेन्स आहे. त्याला तुम्ही रेडियल ऍक्सलरेशन म्हणताय. सेंट्रीपेटल म्हणजे त्यासाठी ऑब्जेक्ट गोल फिरला पाहिजे ना. आणि आता आपण कुठलं मोशन बोलतोय? लिनियर. त्याच्यामुळे नॉट, मी तिथं शून्य असं पण लिहू शकलो असतो, पण शून्य लिहिल्यावर मुलांना काय वाटतं की अरे ऍक्सलरेशन आहे पण त्याची व्हॅल्यू 0 आहे. दॅट इज नॉट द केस. ऍक्सलरेशनच नाहीये. ऍक्सलरेशन 0 नाही, ऍक्सलरेशनच नाहीये तिथे ते. ओके, देअरफॉर मी इथे लिहिलं नॉट ऍप्लिकेबल, नॉट ऍप्लिकेबल. म्हणजे युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये जे काय ऍक्सलरेशन असतं ते कुठलं असतं? टॅन्जेन्शियल. ओके, नाव सो हियर आय रोट 80, हियर आय रोट 80, हियर आय रोट 80 इक्वल टू 0, हियर आय रोट 80 इज नॉट इक्वल टू 0. ओके, आता बघा, जर तुम्ही रस्त्यावर सरळ चाललाय आणि तुमच्या गाडीचं स्पीड कॉन्स्टंट आहे, डायरेक्शन तर सरळच आहे, स्पीड कॉन्स्टंट आहे, तर ऍक्सलरेशन किती आहे? 0. तेच तरी तुम्ही इकडे. ओके, आणि नॉन युनिफॉर्म मध्ये ऍक्सलरेशन इज नॉट 0. दॅट्स व्हाय आय रोट 80 इज नॉट इक्वल टू 0. ओके, फाइन. सो tangential acceleration for uniform linear motion is 0 and non-uniform motion is not equal to 0. ठीक है? Now we'll go into a second motion called circular motion. आता आपण circular motion मध्ये जाऊ. ओके, pay attention. परत circular मध्ये पहिलं काय? युनिफॉर्म. सेकंड काय? नॉन युनिफॉर्म. ओके, पहिलं युनिफॉर्म आणि सेकंड नॉन युनिफॉर्म. पे अटेन्शन. हे युनिफॉर्म आहे, अँटी क्लॉकवाईज. ओके, आता तुम्ही रेडियलला नॉट ऍप्लिकेबल लिहू शकता का? नाही, कारण आता रेडियल तयार झालं, कारण तुम्ही कुठल्या मोशन मध्ये गेलात? सर्क्युलर. ओके, सो now there is radial acceleration in both the cases. Okay, radial तयार झालं means radial acceleration is not equal to 0. Not equal to 0 म्हणजे ते आहे. ओके, आता राहिला प्रश्न टँजेन्शियलचा. तर युनिफॉर्म मध्ये टँजेन्शियल ऍक्सलरेशन इज 0 and in non-uniform tangential is not equal to 0. फाइन. ओके, याचा अर्थ काय रे? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये मॅग्निट्यूड पण बदलतं, म्हणून टँजेन्शियल आहे, आणि रेडियल तर असणारच आहे कारण तो गोल फिरतोय. ओके, ठीक आहे. सो टेबल समजला? बघा परत एकदा सांगतो, जेव्हा तुम्ही लिनियर मोशन बद्दल बोलता तेव्हा हे तयारच होत नाही रेडियल का? कारण त्यासाठी गोल फिरला पाहिजे, म्हणून इथे मी नॉट ऍप्लिकेबल दिलं. ओके, पण ते लिनियर मोशन युनिफॉर्म असेल तर ऍक्सिलरेशन 0 आहे. बघा फक्त फरक काय रे? आजपर्यंत मी म्हणत होतो ऍक्सिलरेशन 0, आता मी त्याला नाव दिलं टँजेन्शियल ऍक्सिलरेशन. का? कारण दोन आलेत ना. इतके दिवस एकच शिकत होतो मी, म्हणून मी फक्त ऍक्सिलरेशन म्हणत होतो. आता दोन आले ना, मग फरक कळला पाहिजे, म्हणून याला म्हणायचं टँजेन्शियल. 80 0. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन 80 इज नॉट इक्वल टू 0, कारण 80 आहे. ओके, जेव्हा तुम्ही बाईक घेता, स्टार्ट करता आणि सरळ रस्त्यावर जाता,
त्यावेळेस तुमच्याकडे ऍक्सिलरेशन आहे, गाडीला ऍक्सिलरेटर आहे ना, फिरवता ना तो, तर तुम्ही ऍक्सिलरेटर वाढवता म्हणजे स्पीड वाढवता आणि मग तो तुमचा ऍक्सिलरेशन. ओके, नाव वी गो इन टू विच मोशन? सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मध्ये किती प्रकार? 2, युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म. जर युनिफॉर्म असेल तर टँजेन्शियल 0 आहे, मग आहे कुठलं? रेडियल. अँड हाऊ रेडियल इज डायरेक्टेड? रेडियल इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. रेडियल ऍक्सिलरेशन इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. ओके, आता कुठे आलं तुम्ही? नॉन युनिफॉर्म. नॉन युनिफॉर्म मध्ये आला ना, तर नॉन युनिफॉर्म मध्ये 2 आहेत, एक तर रेडियल आहे AR आणि दुसरं टँजेन्शियल आहे AT. हे AR रेडियल, AT टँजेन्शियल. इथे एकच आहे AR, इथे AT शून्यच आहे ना. सो टोटल लिनियर ऍक्सिलरेशन, नीट आहे का? टोटल लिनियर ऍक्सिलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज रेडियल. कारण हे 0 आहे ना, पण इथे दोन्ही आहेत, रेडियल पण आहे आणि टँजेन्शियल पण आहे. ओके, मग तुम्ही म्हणता सर हे रेडियल 0 नाही ना, मग लास्ट इयर तुम्ही एक डेरिव्हेशन केलं होतं आणि त्यात रेडियलचे 3 फॉर्म्युले तयार केले होते. रेडियल ऍक्सिलरेशन इज इक्वल टू v²/r. ओके, दुसरं होतं रेडियल ऍक्सिलरेशन इज इक्वल टू r⍵². ओके, आणि अजून एक होतं v × ओमेगा. हे जे 3 फॉर्म्युले कुठल्या ऍक्सिलरेशनचे? रेडियल ऍक्सिलरेशन. बघा ना, सगळ्यात रेडियस आहे, तेव्हा इथं रेडियस नाही. v = r⍵ ना, आहे रेडियस, प्रत्येकामध्ये रेडियस आहे. ओके, सो दीज आर द फॉर्म्युला ऑफ रेडियल ऍक्सिलरेशन विच वी डिराइव्ह लास्ट इयर. हे सगळे लास्ट इयर झालंय आपलं. ओके, फक्त रिव्हिजन करतोय. मग इथे याचा अर्थ काय रे? बघा, आता विचार करा, मी अजून पण अँग्युलर हा शब्द वापरला नाही, मी सगळं लिनियर मध्ये बोलतोय. इथे हेडिंगच काय दिले मी? लिनियर ऍक्सिलरेशन. म्हणजे लिनियर ऍक्सिलरेशनचे 2 प्रकार असतात, टँजेन्शियल आणि रेडियल. ओके, रेडियल तयार कधी होतं? सर्क्युलर मध्ये गेल्यावर. सो व्हेन यू एंटर इनटू सर्क्युलर मोशन रेडियल तयार होतो. ओके, तोपर्यंत रेडियल तयार होत नाही. ओके, आणि जर तिथे रेडियल तर असणारच ना सर्क्युलर मध्ये, म्हणून मी त्या दिवशी म्हटलं होतं ऑल सर्क्युलर मोशन्स आर ऍक्सिलरेटेड. ऑल, कारण इथे ऍक्सिलरेशन आहेच ना. ते रेडियल असेल नाही तर टँजेन्शियल असेल, पण ते असणार आहे ना. ओके, सो लिनियर ऍक्सिलरेशनचे 2 प्रकार आहेत, रेडियल आणि प्रश्न ऐकून घ्या पहिले माझा. ओके, देन यू विल बी एबल टू गेट माय आन्सर. इफ आय आस्क यू व्हॉट इज टोटल ऍक्सिलरेशन हिअर? 0. का? सर इथं तर हे नाहीच आहे, हे 0 आहे, म्हणजे टोटल पण 0 आहे. इथे टोटल 0 आहे का? नाही, हे नाहीये, पण हे आहे ना. सो टोटल इज नॉट 0. इथे टोटल 0 आहे का? नाही, हा जरी 0 असला तरी हा आहे ना. ओके, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलेशन मध्ये टोटलला मी AT लिहितो बरं का, AT कॅपिटल T लिहितो, स्मॉल t टँजेन्शियल. टोटल ऍक्सिलरेशन इज इक्वल टू रेडियल ऍक्सिलरेशन. काय बोललो? इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन टोटल ऍक्सिलरेशन इज इक्वल टू रेडियल ऍक्सिलरेशन. फाइन. ओके, आता नॉन युनिफॉर्म मध्ये 2 आहेत, रेडियल पण आहे आणि टँजेन्शियल पण आहे. मग सर या दोघांचा रिझल्टंट काढावा लागेल. या दोघांमधला अँगल आहे 90 डिग्री. पहिला वेक्टर P, दुसरा वेक्टर Q. तुम्हाला दोघांमधला रिझल्टंट काढायचा आहे. लास्ट इयर फॉर्म्युला होता R इज इक्वल टू √P² + Q² + 2PQ cos θ. पण या दोघांमधला अँगल किती आहे? 90. cos 90 0. This term is 0. So R is equal to √P² + Q². म्हणजेच टोटल काय येणार इकडे? टोटल ऍक्सिलरेशन इज इक्वल टू √AT² + AR². कळलं? ओके, सो तो टोटलचा फॉर्म्युला आला. आता टेबल समजतोय का? सी आपल्याला महत्वाचा पार्ट कुठला आहे रे टेबलचा? हा जो खालचा पार्ट आहे तो जास्त महत्वाचा आहे, कारण लिनियर तुम्हाला येतं सगळ्यांना. सर्क्युलर कळलं पाहिजे. म्हणजे पार्टिकल जेव्हा गोल गोल फिरायला लागतो तेव्हा किती प्रकारचे लिनियर ऍक्सिलरेशन असतात? 2, टँजेन्शियल आणि रेडियल. टँजेन्शियल ऍक्सिलरेशन UCM मध्ये 0 असतं, नॉन UCM मध्ये 0 नसतं. रेडियल दोन्हीकडे 0 नसतं, कारण तो गोल फिरतोय,
म्हणून तर म्हणतात ना ऑल सर्क्युलर मोशन्स आर ऍक्सिलरेटेड का, कारण ऍक्सिलरेशन येतच ना त्याच्यात. ओके, अँड टोटल ऍक्सिलरेशन in UCM is radial and total acceleration in non-UCM is a combination of radial plus tangential. ओके, ठीक आहे. हा टेबल कॉपी करून ठेवा. ओके, तुम्हाला कॉम्पिटेटिव्हला नॉन युसीएम वर खूप प्रॉब्लेम्स असतात. ओके, युसीएम वर कमी असतात. ठीक आहे. सो हे कम्पॅरिझन आहे, हेच तर तुम्हाला कळलं पाहिजे. हे तुमच्या पुस्तकात टेबल नाही, हा कॉम्पिटेटिव्ह साठी लागतो, पण मी तुम्हाला आत्ताच शिकवलंय कारण तुम्हाला कन्सेप्च्युअली हा इम्पॉर्टंट आहे. ओके, बरं आता मी सगळं कशाबद्दल बोलत होतो? लिनियर ऍक्सलरेशन. आय डिडंट यूज द वर्ड अँग्युलर ऍक्सलरेशन. अल्फा हा शब्द वापरला नाहीये मी, आता वापरतो. इथे तर अल्फाचा प्रश्नच नाही, कारण हे कुठलं मोशन आहे? लिनियर. अल्फा नाही. हा अल्फा इथे आहे. ओके, पण इथे अल्फा. ओके, अँग्युलर ऍक्सलरेशन इज 0 कारण हे युसीएम आहे ना, म्हणजे इथं अल्फा 0 आहे आणि इथं अल्फा 0 नाहीये कारण ते नॉन युनिफॉर्म आहे. ओके, सो अल्फा इज 0 हियर, अल्फा इज नॉट 0 हियर. ओके, क्लिअर? अल्फा मध्ये पण सांगून टाकलं मी तुम्हाला. ठीक आहे, नंतर हा टेबल कॉपी करून ठेवा. ओके, सो नाव विल कॅरी आउट ऑफ कंपॅरिझन. ओके, आता आपण एक जरा कंपॅरिझन करू. कंपॅरिझन बिटवीन लिनियर अँड सर्क्युलर मोशन इन टर्म्स ऑफ कायनॅमॅटिकल इक्वेशन्स. कंपॅरिझन करणार आहे, पण कशासाठी? फॉर कायनॅमॅटिकल इक्वेशन्स. बघा इकडे कुठलं मोशन लिहितो मी. हिअर आय रोट लिनियर मोशन and here I wrote circular motion. Okay, and I am going to write kinematical equations. ठीक आहे, बघा सगळ्यांना माहिती आहे कायनेमॅटिकल इक्वेशन. V is equal to U plus AT. Second, S is equal to UT plus half AT square. And third, V square is equal to U square plus 2AS. U is initial velocity, V is final velocity, A is acceleration, S is displacement, T is time. Okay? Now, त्यातले वेक्टर कोण कोण आहे? यांना बार नाही करायचं कारण यांचं स्क्वेअर आहे. ओके, म्हणजे वेक्टर फॉर्म पण झाला. नाव वी आर गोइंग टू राईट अॅनालॉगस इक्वेशन. बघा आता हे कुठलं मोशन आहे? सर्क्युलर. व्हॉट इज अँग्युलर वेलॉसिटी? ओमेगा नॉट इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी, ओमेगा फायनल अँग्युलर वेलॉसिटी. ओके, टी टाइम, अल्फा अँग्युलर एक्सेलरेशन अँड थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कळले लेटर्स? इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी, फायनल अँग्युलर वेलॉसिटी, टाइम, angular acceleration and angular displacement. Now pay attention. Analogous आहे, फायनल वेलोसिटी येणार आहे म्हणजे ओमेगा, इनिशियल म्हणजे ओमेगा नॉट प्लस अल्फा टी. वेक्टर कोण कोण आहे? ठीक आहे. सेकंड, एस म्हणजे थीटा इज इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. वेक्टर कोण कोण आहे? And last, omega square is equal to omega naught square plus 2 alpha theta. These two are vectors. ठीक आहे. So these are the kinematical equations. Okay. हे बघा कायनेमॅटिकल इक्वेशन्स नवीन नाहीये, तेच आहेत, फक्त हे लिनियर मध्ये लिहिले होते आपण इतके दिवस. आज आपण ते सर्क्युलर मध्ये लिहिले. ओके, सो दीज आर द कायनेमॅटिकल इक्वेशन्स विच बिलॉंग टू सर्क्युलर मोशन. ठीक आहे. ओके, सो हे पण कॉपी करून ठेवा, याच्यावर पण खूप न्यूमरिकल्स असतात. ओके, सो आतापर्यंत आपलं सगळं रिव्हिजन बऱ्यापैकी कम्प्लीट झालं आता. ओके, 11वी मधलं. फक्त तुम्हाला जर का रेडियल ऍक्सेलरेशन किंवा सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनचं डेरिव्हेशन हवं असेल तर 11च्या बुक मध्ये बघा, कॅल्क्युलस मेथड असं नाव आहे आणि ते सॉल्व्ह करून दिले. ओके, आता ते डेरिव्हेशन नाहीये तुम्हाला 12वीच्या पुस्तकात, पण ते फॉर्म्युले लक्षात राहिले पाहिजेत. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे सेंट्रिपेटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, ठीक आहे. सो फॉर टुडे विल स्टॉप हियर. थँक्यू.